नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्स मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मऊ जाळीदार लुसलुशीत डोसे। पण मित्रांनो, हा आपण खातो ते नेहमीचे डोसे नाहीत, हे आहेत उपवासाचे डोसे। आणि किती मऊ आहेत ते सुद्धा पहा। वरई आणि साबुदाण्याचे डोसे असून सुद्धा तांदळाच्या डोशांपेक्षाही मऊ आणि लुसलुशीत आहेत। खायला खूप छान लागतात। या डोशांबरोबर खाण्यासाठी उकडलेल्या बटाट्याची भाजी सुद्धा आपण बनवणार आहोत। तसेच डोसे म्हटलं की चटणी तर आलीच, तर आज आपण खमंग अशी शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवणार आहोत। तर काय तुफान बेत होतं हा, घरातील सर्वांना खूप आवडतो। चला तर मग आज बनवूयात। उपवासाचे डोसे बनवण्यासाठी मी इथे 1 कप वरई घेतली आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि अर्धा कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। तुम्ही इथे वाटीने सुद्धा घेऊ शकता। एका वाटीच्या निम्मे म्हणजे अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। तर हे माप व्यवस्थित आहे। आणि इथे बघा, आता हे दोन्ही पण आपल्याला धुवून घ्यायचं आहे। चांगलं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये पण धूळ कचरा असू शकतो। तर आपल्या हाताने चांगलं चोळून आपण त्यातलं पाणी काढून घेऊया। तर वरई पण आपण असं चांगलं पाणी काढून त्यातलं पाणी खराब टाकून देऊया। आणि साबुदाणा पण आपल्याला असंच धुवून घ्यायचं आहे, त्यातलं पण पाणी आपण काढून टाकणार आहोत। तर साबुदाण्यामध्ये पाणी भिजवण्यासाठी आपल्याला फक्त साबुदाण्याच्या नेहमी साबुदाणा जसं भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला फक्त साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे। आणि वरईच्या तांदळामध्ये तुम्ही थोडं जास्त पाणी ठेवू शकता। तर हे बघा, आता व्यवस्थित आपण ते झाकून ठेवणार आहोत। 10 ते 12 तासांसाठी मी हे झाकून ठेवत आहे, कारण हे मी रात्री भिजवलं आहे। तर आता सकाळपर्यंत आपण असंच भिजून देणार आहोत। तर कमीत कमी आपल्याला 5 ते 6 तासांसाठी हे सगळं भिजून द्यायचं आहे। तर आता बघा, 10 ते 12 तास झालेले आहेत। मी 10 ते 12 तासांसाठी भिजवलं आहे। आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे, चांगला मऊ झालेला आहे। आणि इथं तुम्ही वरई पण बघू शकता, चांगली भिजलेली आहे। वरईमध्ये पाण्याला सुद्धा चांगले बारीक बुडबुडे आलेले आहेत, त्यामुळे चांगलं फर्मेट झालेलं आहे। तर यातलं पाणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर हेच पाणी आपल्याला वरई फिरवण्यासाठी वापरायचं आहे। तर आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक करणार आहोत। तर वरई घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये। ही वरई फिरवताना जास्त पाण्याची गरज लागत नाही, जे थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये तेवढ्या पाण्यामध्येच आपण हे फिरवून घेऊया। कारण जास्त पाणी आता सुरुवातीलाच घातलं तर आपलं बॅटर हे लूज होऊ शकतं किंवा पातळ होऊ शकतं। त्यामुळे बघा, मी जे एक्स्ट्रा पाणी न घेता जे तांदळामध्ये पाणी होतं ते तेवढ्याच पाण्याने मी फिरवलं आहे। हे व्यवस्थित आपलं बॅटर झालेलं आहे। ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे। तर आता हा भिजवलेला साबुदाणा पण असाच मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचा आहे। पण साबुदाणा फिरवताना लक्षात ठेवायचं आहे की बॅटरमध्ये साबुदाणा नाही राहिला पाहिजे। सुरुवातीला पाणी न घालताच आपण हे साबुदाणा फिरवून घेऊया। साबुदाणा थोडा चिकट असतो, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असा बघा तळाला बसतो चिकटून। तर आपण इथे जरुरीपुरतं पाणी घालून परत साबुदाण्याला व्यवस्थित असं बारीक पेस्ट करून घेणार आहोत। म्हणजे हे बॅटर आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित चांगलं हे बॅटर झालेलं आहे। आता आपण त्या स्टीलच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। येथे तुम्ही बघू शकताय की आपलं हे साबुदाण्याचं बॅटर हे चांगलं बारीक झालेले आहे। तर आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। तर हे मी सुरुवातीला जास्त घट्ट ठेवलं आहे, कारण आपलं बॅटर जास्त पाणी वापरलं तर हे पातळ होऊ शकतं। आणि थोडंसं हे भांड्यामध्ये काढताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं धुवून घेतलेलं आहे, त्यामुळे थोडं पाणी इथं मी वापरलेलं आहे। तर हे बघा, इतपत हे घट्ट ठेवलेलं आहे। तर हे बॅटर आता घट्ट आहे, पण डोसे बनवण्यासाठी आपल्याला हे बॅटर फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे। तर आता इथे आपण थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला बॅटर फ्लोईंग करायचं आहे। तर मी ते थोडंसं पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला आपण थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि थोडंसं फेटून घ्यायचं आहे। आणि फेटल्यानंतरच आपल्याला समजते की आपलं बॅटर कसं आहे। आपल्याला हे बॅटर परफेक्ट करायचं आहे। येथे आपण हे बॅटर जेवढं फेटू तेवढं हे बॅटर हलकं होतं आणि आपले डोसे मऊ जाळीदार व्हायला मदत होते। येथे आपण सोडा किंवा इनो वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे बॅटर कमीत कमी 5 मिनिटं चांगलं फेटलं गेलं पाहिजे। तर हे बघा, व्यवस्थित आपलं हे बॅटर झालेलं आहे। आणि थोडंसं जेवढं जरुरीपुरतं पाणी पण मी इथे घालून व्यवस्थित फ्लोईंग केलेलं आहे। तर हे बॅटर आपण आता मी चांगलं फेटून पण घेतलेलं आहे। तर आपल्याला 1 तासासाठी हे बाजूला असंच झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे आणि 1 तास आपण असंच ठेवणार आहोत। तोपर्यंत बटाट्याची भाजीची तयारी करू। 2 बटाटे मी असंच गॅसवर पातेल्यामध्ये उकडून घेणार आहे, कारण कुकरमध्ये बटाटे शिजवले तर कधी कधी आपले बटाटे जास्त शिजतात आणि बटाट्याची भाजी आपल्याला खाताना चांगली लागत नाही। तर बटाटे उकडायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण
शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे असे खमंग तव्यावर भाजून घेऊयात। तर बघा शेंगदाणे मी घेतलेले अर्धी वाटी, त्याच्यामध्ये ते 4 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत। थोडंसं आपण तव्यावर असं खमंग भाजून घेऊयात आणि आता खमंग भाजून झालेले आहेत, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ही थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे फिरवून घ्यायची आहे। चटणी उपवासासाठी बनवत आहोत, त्याच्यामुळे इथे लसूण किंवा जिरं किंवा कोथिंबीर आपण घातलेलं नाही, फक्त शेंगदाणे आणि मिरचीच घातलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात आणि हे सगळं आपल्याला गरजेपुरतं पाणी घालून चांगली बारीक करायचं आहे। शेंगदाण्याची खमंग चटणी ही डोशांबरोबर खायला खूप छान वाटते। आता बघा ही बारीक झालेली आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्याला पण थोडंसं लागलेलं आहे, तर थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं एकत्र चटणी करूयात आणि हे चटणी आपल्याला जास्त पातळी करायची नाही आणि जास्त घट्टही ठेवायची नाही, एकदम सरसरीत झाली पाहिजे। ही बघा व्यवस्थित छान झालेली आहे। आता एक बाजूला ठेवूयात आणि आपले बटाटे उकडायला ठेवले होते ते आता आपण चेक करूयात। हे बघा आपले बटाटे आता चांगले उकडलेले दिसत आहेत, आपण शिजलेत का चांगले बघूयात। तर एका फोकचा चमचा घालून बघितला तर चांगले झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे बटाटे आपण थंड होऊ देऊयात। थंड झाले की बटाट्याची साल काढून घ्यायची आणि त्याच्या फोडी केलेल्या आहेत। तर एका आता भाजीसाठी एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलं आणि त्या तुपामध्ये थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे, फक्त हिरवी मिरची फिरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये आता बटाट्याच्या फोडी ज्या केल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत। तर त्या आपल्याला 2-3 मिनिटासाठी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। त्या फोडी चांगल्या अशाच परतून घेतल्या तुपामध्ये की आपले चांगले खमंग होतात आणि छान बटाट्याची भाजी चवीला लागते। आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि आपली 4 ते 5 मिनिटात ही भाजी तयार होते। एका भांड्यामध्ये काढून घेऊया। बघा अशी डोशांबरोबर खायला ही भाजीसुद्धा खूप छान लागते। तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे, एकदम छान झालेली आहे ही बटाट्याची भाजी आणि ही चटणीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता। तर ही भाजी आणि चटणी आपण बाजूला ठेवूयात आणि आता डोसे बनवून घेऊयात। तर डोसेचा बॅटर जे आहे ते आपण आता चांगलं फेटून घेतलेलं आहे, पण यामध्ये मी मीठ घातलेलं नव्हतं, तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि परत 2 मिनिटांसाठी फेटून घेऊया। आणि आता हा तवा पण मी गरम करायला ठेवला आहे। तर आता बघा तवा आपला गरम झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि असे पाण्याचे शिंतोडे घालायचे की चांगले बुडबुडे आले की आपला तवा चांगला गरम झालेला आहे असं समजायचं आणि चांगलं पुसून घ्यायचं आणि नंतर आपले हे बॅटर बरोबर तव्याच्या सेंटरला घालायचं, एकसारखं चमच्याने पसरवून पण घ्यायचं। 2 मिनिटं थांबायचं आणि साईडला थोडंसं आपण चमच्याने तेल सोडून घेऊया आणि नंतर आपल्याला उलटण्याने त्याच्या कडा रिकाम्या झाल्यात की नाही हे चेक करून घ्यायचं। आणि इथं आपण बघा इथं तुम्ही बघू शकताय की आपल्या डोशाला चांगली जाळी पण आलेली आहे आणि त्याच्या कडा पण चांगल्या मोकळ्या झालेल्या आहेत। आता पलटी करून घेऊयात आणि बघा तुम्ही इथे बघू शकता की कलर पण डोशाला छान आलेला आहे आणि परत 2 मिनिटं थांबायचं आणि 2 मिनिटानंतर आपण परत हा डोसा दुसऱ्या बाजूने परत पलटी करून घ्यायचा। असा आपला डोसा आपल्याला दोन्ही बाजूने चांगला भाजून घेतला आहे आणि ह्या बघा आपला डोसा चांगला मऊ आणि जाळीदार असा डोसा आपला तयार झाला आहे। तर अशा प्रकारे मी बाकी डोसे पण काढून घेते। तर उपवासासाठी हे मऊ आणि जाळीदार डोसे आपले तयार आहेत। तर आता इथे आपण प्लेटमध्ये मी काढून घेते सगळे डोसे, बघा किती छान झालेले आहेत आणि कितपत मऊ आहेत हे इथं तुम्ही बघू शकताय की मी हातावर डोसा घेतला आहे, तो एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे की माझा हातसुद्धा या डोशातून दिसत आहे, एवढी छान जाळी आलेली आहे या डोशाला। आणि आपण जे तांदळाचे डोसे बनवतो त्यापेक्षाही मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत आणि खाण्यासाठी ते एकदम स्वादिष्ट आहेत। तर असे डोसे एकदा नक्की ट्राय करा। हे डोसे बनवताना जास्त तेल किंवा तूपही मी वापरलेलं नाही, अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळातच हे उपवासाचे डोसे तयार होतात आणि मऊ जाळीदार लुसलुशीत तयार होतात, त्याला फर्मेट करण्याचीही गरज नाही। कोणत्याही उपवासाला हे उपवासाचे डोसे, बटाट्याची भाजी आणि चटणी तुम्ही बनवू शकता, घरातील सगळ्यांना आवडेल असे बनतात। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूयात। डोसे तर अप्रतिम बनले आहेत, आपण अशी घडीही करू शकतोय, बघा किती छान झालेले आहेत, एकदम जाळी आलेली आहे, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे डोसे आपले बनलेले आहेत आणि ही भाजी आणि चटणी सुद्धा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली। आणि हो, आपल्या वर्षाच केक्स अँड आर्ट्सवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, भेटूयात परत नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय बाय।